आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। 88,000च्या लाचेवर एसीबीचा सापळा। जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंता रंगेहात जेरबंद। जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांच्या बांधकाम व दुरुस्तीच्या बिलासाठी तब्बल 88,000 रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समिती जत येथील सर्व शिक्षा अभियानातील कनिष्ठ अभियंता संजय भगवान सुतार व 51 याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मजूर संस्थेमार्फत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये वर्गखोल्यांचे बांधकाम व दुरुस्तीची कामे करण्यात आली होती। संबंधित कामांचे मोजमाप नोंदवही तयार करून बिल मंजुरीसाठी सर्व शिक्षा अभियान शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली येथे पाठवण्यासाठी आरोपी कनिष्ठ अभियंत्याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती। तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी पडताळणी करण्यात आली असता आरोपीने मंजूर रकमेच्या 2% प्रमाणे 78,000 रुपये तसेच 10,000 रुपये अतिरिक्त असे एकूण 88,000 रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले। बुधवार 25 फेब्रुवारी 2026 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला। पंचायत समिती जत आवारातील विस्तार अधिकारी निवासस्थानात तक्रारदाराकडून 88,000 रुपयांची लाच स्वीकारताना संजय सुतार याला रंगेहात पकडण्यात आले। आरोपी संजय भगवान सुतार राहणार शिवशंकर थिएटर जवळ मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्या विरुद्ध जत पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती यास्मीन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, किशोर कुमार खाडे व त्यांच्या पथकाने केली। या घटनेमुळे शिक्षण विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे। शाळांच्या विकास कामांमध्येही लाचलुचपत सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। लाच देऊ नका, तक्रार करा, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।